नमस्कार मंडळी. सकाळी बघा दरवाजा उघडला की लगेच पिल्लूला बाहेर बघायला लागतं. आणि सकाळी सकाळी खूप पाऊस लागलेला, तर म्हटलं बघावं, कारण इथे ना खूप छान असं दिसतं पाणी वाहताना वगैरे. तर इकडे आमच्या इथे मी दरवाजा उघडला तर आमचे जे शेजारी आहेत त्यांनी मला सांगितलं की आमच्या ओट्यावर साप आला होता. तर हा तो साप आहे. आणि मग आमचे हे शेजारी आहेत त्यांनी तो मारला आहे. आणि बऱ्याच वेळा आत्ता इतक्या पाऊस लागल्यापासून पाच पाच तरी साप आहेत ते त्यांनी मारलेले आहेत. आणि ते पण ओट्यावर आलेले, दारात आतमध्ये आले असते, पण आम्ही ते फाटक लावलं आहे त्याच्यामुळे आतमध्ये काही येत नाही. तर ते असू देत, ते नेहमीचंच आहे आमचं. आज पूर्वा केक बनवते. ब्लूबेरीचा बनवणार आहे आणि एक आहे पान फ्लेवरचा. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे वगैरे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि ह्याचा पूर्ण ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर मग आणि त्याच्यात तुमचे काय काय प्रश्न असतील ना ते पण मी सांगते. पूर्वाने करून ठेवलेलं याला ऑइलिंग, आणि ही व्हिप क्रीम आहे ती बाजूला काढून ठेवली आहे. सांगतेस का किती घ्यायचं? हे एवढा कप ना? पटापट कर. अरे थांब. बस टाको. ठेव खाली. हां, जे तू पाणी घेतलंस ना ते त्यात कमी आहे, ते पाणी टाक, पटकन टाक. टाक. तर तू का बोलली आता? सांगते, मला तू सांगतेस ना म्हणून बोलते तुला. मी फक्त पानचं पाहिजे ना? नाही, ब्लूबेरी. जर असं घे, चमच्यावर घे, तुला कळेल. बस इतकं थोडं टाकायचं आहे. एकदम झाकणात घे आई, झाकणात घे, जास्त पडेल. तुला बोलली मी. ये केक आहे की काय? तरी द्यायचं. करत काय काढणार होतीस तू? मी ते काढलं असतं, ते ना असं ह्याच्यातून काढलं असतं, निघालं असतं. फिरव आता. ऐकत नाही ना तू आई. आणि काय नाही, बरोबर आहे ते, कारण की तो ना जेव्हा शिजेल ना तर त्याचा ना फेंट कलर होणार आहे. आपल्या घरासाठीच आहे ना, तर छान लागू दे की. स्वीट अँड राहू दे ना, ते क्रशमध्ये मध्ये आलं तर बस झालं. बस झालं, जास्त नाही करायचं. जास्त केलंच ना तरी पण ते फुगणार नाही केक. सर्वात आधी तर ब्लूबेरीचा केक करायला घेतलेला आहे. आणि 1 कप प्रीमिक्स घेतलं आहे व्हॅनिलाचं, आणि अर्धा कप पाणी, आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ब्लू कलर, आणि 1 चमचा तेल, आणि ब्लूबेरीचा क्रश हे 1 चमचा टाकलेला असेल. आणि ते सगळं मिक्स केलं. आणि मी जे हे केक करायला घेतलेले आहे ते अर्धा किलोचे बनणार आहेत क्रीमसहित. आणि ते बनवण्यासाठी आपल्याला 6 इंचाचा टीन लागतो. पण माझ्याकडे 6 इंचाचा नाही आहे, पण माझ्याकडे छोटे छोटे टोप होते. मग मी पूर्वाला सांगितलं होतं की ते टोप घे, तर तिने ते न घेता चुकून तिने तो मी नवीन आणलेला आहे ना तोच घेतला. चला आता ठीक आहे, तर काय घरातच खायचं आहे, तो बाहेर काय जाणार नाही आहे केक. तर आता दुसरा केक करायला घेतलेला आहे. त्याच्यात पण एकच म्हणजे पान केक करायला घेत आहे. तर त्याच्यामध्ये 1 कप प्रीमिक्स घेतलं आहे व्हॅनिलाचंच, आणि त्याच्यामध्ये अर्धा कप घेतलेला आहे पाणी, आणि 1 चमचा तेल घेतलेला आहे. आणि हा पिवळा रंग आहे, येल्लो लेमन कलर, आणि त्याच्यामध्ये ग्रीन कलर एक असणार आहे. तर दोघांचे पण 2-2 ड्रॉप घेतले ना तर बरोबर आपला ग्रीन कलर बनतो. आणि याच्यामध्ये सुद्धा पान क्रश टाकणार आहे मी थोडंसं. बस त्याला ना आपण ना रेनबो कलर सारखं करूया, म्हणजे मिक्स नको करू जास्त, धरगीत जातं. होत ना पटापट पटापट, फुकट टाइम वेस्ट कर. आता स्लो गॅसवर आपल्याला
12 ते 15 मिनटामध्ये आपले हे केक रेडी होणार आहेत. तर माझा ब्लूबेरी केक आहे ना तो बरोबर 12 मिनटावर रेडी झाला होता. पण पान केक आहे ना त्याचं भांडं जरा जाड असल्यामुळे काढू ते त्याला थोडंसं आणखीन 5 मिनटं लागले. म्हणजे ना तो सॉफ्ट राहतो. आपण जर अर्धा किलोचा केक करत आहोत तर आपल्याला 1.25 कप क्रीम पाहिजे आणि क्रीम एकदम अशी ना लिक्विड झाली पाहिजे. त्याच्यामध्ये बर्फ अजिबात नाही असायला पाहिजे. असला ना तरीसुद्धा आपल्याला तो बर्फ पूर्णपणे ना विरघळून घ्यायचा आहे, पण क्रीम थंडच असायला पाहिजे. तर मी हा जो बर्फ आहे ना तो काढून घेतला आहे आणि फक्त क्रीमच घेतली आहे. आणि आपल्याला 0पासून आहे ना म्हणजे मशीन आपल्याला 0वर ठेवून 1 नंबरवर करत राहायचं. 1 मिनटं करत सारखं मशीन बंद चालू करत क्रीम करायची, फेटायची आहे. आणि हात वरती ठेव, केकवर ठेव हात. ब्लूबेरी नाही बनवलं ना, बरं झालं. पटापट कर की ग. खाणारच नव्हतं मग ब्लूबेरी नसतात तर. आणि एकदम हलक्या हाताने दाबायचं, हलक्या हाताने कापायचं. तू प्रणव पण आलाय का तू एकटाच आलाय? कारण की तो पण येणार होता म्हणून. आपल्याला सुरीने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची पूर्ण 4ही बाजूने. आणि त्याच्यानंतर त्याशिवाय ना मधल्या भागापर्यंत सुरी न्यायची नाही. आता अर्धी वाटी पाणी घेऊन त्याच्यामध्ये ब्लूबेरी क्रश आहे ना तो घेतला आहे 2 चमचे. ते मिक्स करून आता हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे केक सोक करण्यासाठी. बस फटाफट मिक्स कर ना, किती टाइमपास करते. फटाफट टाकायचं. हे बघ त्याच्यामध्ये ब्लू कलर टाकला. बस बघ एवढासा घेतला होता माहिती आहे. असं करायचं आणि हे बघ असं करायचं, कळलं? भाई तुम्ही शिकलेले माणसं आहे बाबा. असं करायचं. किती सुंदर कलर आलाय ना. दे ना. हां आता ह्याला असं टाकून मारायचं. असं हात एवढं हात घेऊ? खाली आला पाहिजे बाउलच्या. एवढं घेऊ. हां 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 अजून घे. हां आता तो स्पॅच्युला घे पटकन. हां उचलायचं नाहीच ते, तुला सांगितलं ना मी. उचलायचं नाही, तसं गोल गोल फिरवायचं. त्याला ना उचलायचं नाही. त्याला क्रीम टाका अजून. हां दाखव. बस बाई इथून फिरवायचं खालून. उचलायचा नाही, चुकीची पद्धत आपण कधीच वापरायची नाही. हे बघ उचललास, हे बघ उचलायचं नाही. बघ असं शेवटपर्यंत न्यायचं. असं हे बघ असं करायचं. असं हे बघ घेतलं शेवटपर्यंत. असं घ्यायचं, कळलं? हे बघ असं घ्यायचं. जर का आपण स्पॅच्युला मध्येच उचलला ना तर केक सहित क्रीम म्हणजे आपल्या स्पॅच्युलाला लागून ना वर येते. अजून आपल्याला हे काय करायचं नाहीये. आता काय करणार, क्रश टाकणार. अरे हा बस ह्याने फिरव. तेव्हा पण उचलू नको, नाही तर खाली लागलेला लेअर चिटकलेला निघतो. हां व्हेरी गुड. शेवटपर्यंत घे. घे वापर, लग्न आहे घरचं. बस तू हे बंद केलेलंस. हां दुसरा लाव चल. हां याला असंच ठेव, असं म्हणजे छान बसतो केक. चल थांबा. अय्या कडेला पण लावू. कडेला कोपऱ्यात हे राहतं, नाही तर सुक्क.
हे क्रीम लावायचं. हे घे, असं आपण क्रीम लावायची. हे बघ, आपल्याला अजून हे करायचं आहे ना, आजूबाजूने करायचं आहे, त्याच्यात डिझाईन करायची. हे बघ. लावून ट्राय करायचं. हे कर, नाही ट्राय नाही करायचं करायचं. का कर, नाही तर तुला कसं येणार ते. हे घे, इथे क्रीमच नाही लागली. मग तेच तर आहे बघ, तेच लावायचं आपल्याला. हे बघ, जिथे जिथे ना लागलेलं नाही दिसत ना ते अजून लावायचं बघ. अजून घ्यायचं लावायचं, घ्यायचं लावायचं, जिथे तुला वाटते झालं. ना आता. असं ना, असं नाही करायचं. हे बघ, हलक्या हाताने, जिथे होल आहे तिथे नाही करायचं. नाही, एकदम हलक्या हाताने. झालंय. तेव्हा इथे क्रमकोट नाही, क्रमकोट नीट झालेला नाही. तेव्हा हे असं थोडंसं तीन घ्यायचं आणि जिथे जिथे दिसतंय ना तुला तीन नाही लागले तिथे असं करायचं. थांब बरं साईडला. हे बघ, थांब, तसं नाही करायचं. हे बघ, एकदम ना असं हलका हात असा लावायचा आडवा. आणि हे बघ, या एका हाताने फिरवायचं, एका हाताने असं, म्हणजे ना आपली क्रीम आहे ना निघाली नाही पाहिजे, लागली पाहिजे. हे बघ किती निघाली. आणि बघ इथेच फक्त आता उरलंय, नाहीतर बघ व्यवस्थित झालंय ना. तर हे बघ, आता नंतर कसं करायचं. ती क्रीम तर काढ. बघा, आता ही क्रीम अशी घ्यायची. असं करायचं. आतल्या बाजूला याला ओढायचं. चल, आता तू पानच्या टायमाला तू करशील ना. करशील का. हां, तर हे आपलं असं नाही असायला पाहिजे. हां, उघड खावं. हां, प्लेन असायला पाहिजे. तर हे आपलं ना प्रॅक्टिस शिवाय क्लिअर होणार नाही. हां. तर आता काय करूया आपण, साईडला कर. आता ह्याला आपण ह्याला साईडला करूया. नाही, ह्याला कशावर ठेवतेस. थांब 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 थांब. एवढा सॉफ्ट झालाय ना केक. वाव. हे सगळं शूट व्हायला पाहिजे, माहिती आहे का. चल, करायचं आता. आता आपल्याला क्रीम पूर्ण हे झाली आहे. माझ्यापेक्षा छान केलंस. त्यामुळे टाकणार. तर अशा प्रकारे पूर्वाने केक बनवलेला आहे. ते पण असंच कर, बाजूने चमच्याने काढ ना, डायरेक्ट असं कर. निघाला. वाव, तो तसाच खालून गोल झालाय. तुला जमलंच नसतं का. चांगलं टाक, सोप कर चांगलं.
क्रश किती टाकायचं आपण? काय करायचं. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. दाबायचं नाही. नाही दाबलं नाही. आता या केकचे सुद्धा दोनच पीस कट केलेले आहेत आणि क्रीममध्ये पान क्रश टाकलं आहे आणि थोडासा ग्रीन कलर आणि येल्लो लेमन कलर आहे ना, तो 2-2 ड्रॉप टाकलेत, तर असा छानपैकी पान कलर बनतो. केक बनवणं काहीच अवघड नाही आहे. मी फक्त पूर्वाला एकदाच केक बनवायला दाखवला आणि हा दुसरा केक पूर्णपणे तिनेच बनवला आहे. थोडंसं फक्त मी सांगितलं की साहित्य किती घ्यायचं, बस इतकंच. जर का पूर्वा बनवू शकते तर तुम्ही सहज बनवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, तर आपल्याला स्वयंपाक करायची सवय असल्यामुळे ना, आपण पटापट शिकून जातो. फक्त अवघड काय आहे तर वरची डिझाईन करणं आहे ना, त्याला प्रॅक्टिस पाहिजे. बाकी या गोष्टी आहेत ना, या आपण पहिल्या खेपेमध्येच करू शकतो सगळं. क्रमकोटसुद्धा एकदम आपण पहिल्या वेळेतच छानपैकी करू शकतो. फक्त डिझाईन आहे ना, ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन करण्यासाठी, तर त्याला आपल्याला थोडासा प्रॅक्टिस पाहिजे. बघ आई. अरे वा 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 वा. ठीक आहे. हे बघा असं कर केक कॅमेरा. बनवला तिने. हां असं कर. आता दाखव तू. असं कर बॅक कॅमेरा. हां बघा, दिसलं का? ठीक आहे ना ग. आता करा घेऊ पुढे. हां तिने केलंय पूर्ण. पूर्ण त्यानेच भरून टाकले. सुंदर दिसतोय ग. काय बनवलं केक. वाव. नंतर ना त्याच्यावरती ना एक सिल्वर बॉल लाव, है ना. पूर्वी मला असं केक करणं थोडंसं ना असं वाटायचं की खूप वेळ खाऊ काम आहे. पण केक इतके पटापट बनतात ना, की आपण दिवसाला आरामात 8 ते 10 केक बनवू शकतो. आणि पूर्वाने खूपच रात्री करायला घेतलेलं आहे. तरीसुद्धा तिने एकटीने बनवले, तरीसुद्धा 2 केक बनवले. बस. ओ वाव, लय सुंदर दिसतंय ग. मी त्या मॅडमला पाठवते. हा बघा. कर, अजून कर. आता हे टाक ना पटापट कर की. जरा बॉल्स घे, पटापट टाक. आणि हे याचं काय करू? दाबू नको, त्याच्यावर कसे पण टाक. हां तर वेगळा कलर पाहिजे होता. हां अशा प्रकारे पूर्वाने 2 केक बनवलेले आहेत. तुम्हाला आवडले का? नक्की कमेंट करून सांगा. बाय.